नमस्कार मित्रांनो, आपण केळी या पिकामध्ये केळीची वाढ व त्याची फुगवणी याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर आपण या जीपीटी क्रिएटिव्ह चॅट जीपीटी या चॅनलच्या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीने जे तुम्हाला जे कंटेंट कमी वेळेत तुमच्यापर्यंत आणि अचूक असं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्कीच करा. तर तर केळी या पिकात त्याची ग्रोथ वगैरे त्याची वाढ कशी व्हायला पाहिजे केळी या पिकामध्ये. त्याला ही केळी हे एक बारमाही पीक आहे आणि त्या पिकासाठी लागणारे पोषक तत्वेच आणि बरेच काही घटक पाहिजे ते केळीसाठी. ते आपण कशा पद्धतीने देऊ शकतो, कशा पद्धतीने त्याला अवेलेबल करू शकतो आणि केळीची वाढ चांगल्या पद्धतीनं कशी होईल, तर याकडे कसं लक्ष देऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, मार्केटमध्ये केळी या पीक जर पाठवायचं जर असेल तर त्यासाठी त्या केळी या पिकाला चांगली सुसज्ज अशी क्वालिटी पाहिजे, त्याला गुणवत्ता दर्जेदार पाहिजे आणि या पिकातून आपल्याला एक असं उत्पन्न मिळालं पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी असते. तर त्यासाठी आपण काय गरजेचं आहे, आपण या केळीच्या फुगवणीसाठी हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हा नवीन निघलेला कमळ आहे केळीचा. बारमाही वर्गीय पिकाची कॅनोपी कशी पाहिजे, त्या केळीसाठी वाढ कशी पाहिजे, त्याची डेव्हलपमेंट कशी पाहिजे, पण त्यावेळेला फर्टिलायझेशन देऊ शकतो. एकरी आपण 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट हे एकरी आपण 5 किलो सोडू शकतो एकरासाठी आणि त्यातून आपली केळीची चांगली फुगवण व वाढ होईल. नेक्स्ट कोणता व्हिडिओ पाहिजे असेल आणि जर केळीबद्दल काही मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपल्याला कोणते फर्टिगेशन हवे ते आपल्या केळीची चांगली ग्रोथ करू शकतात, वाढ करू शकतो. वादी लांबीसाठी केळीची घड फवारणी त्यासाठी आणि आपण त्यात फवारणी देखील घेऊ शकतो. आपण केळीच्या फुगवणीसाठी आपण एक फवारणी देखील घेऊ शकतो. आपण जसं ड्रिप फर्टिगेशन घेतोय तर त्या पद्धतीचं आपण केळीच्या घडाची लांबी वाढीसाठी ना आपण कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे घेऊ शकतो आणि त्यासोबतच आपण त्याच्यात हे करू शकतो इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड, रोको किंवा ॲमिस्टार घेऊ शकतो. जे इन्सेक्टिसाईड असतं आहे आणि रोको हा फंगीसाईड असतो, तो तेच घेऊ शकतो का घडाला पण कोणतंही नुकसान पोहोचणार. आयडॉलॉन स्पाईन घेतल्यानंतर पोलोंग कंपनीचे आयडॉलॉन आणि स्पाईन पण आपण त्यासोबत वापरू शकतो. त्याची घडाची लांबी वाढी आणि क्वालिटी उच्च गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल. तर असं आपण औषधाचं रिकमेंडेशन घेऊ शकतो. धन्यवाद.